Hello, students. How are you? I am fine. I think you are also fine. Welcome to all of you in this new educational year and your life's turning point, that is 10th standard. And so, we learn today the English course book, the first poem 1.1, Teenager's Prayer. As you know, you all of are in teenage. So what you pray to God? Let us see in this poem. Each day brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. I can choose to take the road of life that leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right, bring out the best in me. Help, Lord, to just say no when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. That means in this poem, the poet tells us the teenage is important, and in this poem he or she decides the path of life. So in this poem, teenager prays to God to show him her the way of success. This is the theme of the poem. This is a short and important poem. In the first two stanza, the speaker confused about choices. In the next two, the speaker wants to help of God to decide right path. In the last stanza, the speaker wants guidance and company of God constantly. We will understand the poem. We will learn the poem. Each day brings new beginnings, decision I must make. I am the only one to choose the road that I will take. म्हणजेच या कवितेमध्ये कवी किशोरवयीन मुलगा किंवा मुलगी आपल्या भावना व्यक्त करतो किंवा करते, आणि तो म्हणतो प्रत्येक नवीन दिवस असू दे आणि प्रत्येक दिवशी नवीन सुरुवात होऊ दे. त्यामुळे त्याचे स्वतःचे निर्णय तो घेऊ शकेल. त्याच्यापुढे नवनवीन मार्ग आहेत आणि जो मार्ग निवडला त्यावर प्रवास करणं ही त्याची जबाबदारी आहे. I can choose to take the road of life that leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. आता या दुसऱ्या कडव्यामध्ये काय सांगतोय कवी? आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. म्हणजेच काय तर तो पुढे सांगतो की त्याच्यापुढे अनेक वेगवेगळे मार्ग आहेत. दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, जे मार्ग उज्ज्वल यशाकडे नेणारे आहेत, पण त्यातील योग्य तोच तो निवडणार आहे. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ, जो योग्य आहे तोच मार्ग तो निवडणार आहे. और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस, नाहीतर तो जो मार्ग निराशाकडे नेणारा आहे, अंधाऱ्या रस्त्यावर नेणारा आहे, त्याच्यावरच तो प्रवास करत राहील. आता इथे डार्कन हा शब्द आलेला आहे. डार्कन म्हणजे काय? त्याचा इंग्लिशमध्ये सिनोनिम्स होतं इव्हिल किंवा अंधकारमय असा त्याचा अर्थ होतो. डार्कन रोड्स. Please, in the third stanza, the poet tells, please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. आता या तिसऱ्या कडव्यामध्ये कवी देवाला प्रार्थना करतोय. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, अशी देवाला प्रार्थना करतोय. किशोरवयीन प्रत्यक्ष देवालाच प्रार्थना करतो आणि तो म्हणतो प्लीज ओपन अप माय आईज, कृपा करून माझे डोळे उघड.
जेणेकरून मला स्पष्ट मार्ग दिसतील. दॅट आय माईट क्लिअरली सी, मला स्पष्ट मार्ग दिसतील. आणि पुढे जाऊन तो देवाला अशीही प्रार्थना करतो, हेल्प मी, म्हणजे मला मदत कर. कशासाठी? स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, तर योग्य मार्ग निवडायला आणि माझ्यातले चांगले गुण बाहेर यायला मला मदत कर, अशी देवाला तो प्रार्थना करतोय. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life of each day. आता पुढच्या कडव्यामध्ये कवी सांगतोय, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो, आणि तो देवाला मदत मागतोय. कशासाठी? टू जस्ट से नो, माझ्यामध्ये नाही म्हणण्याची ताकद दे, नाही म्हणण्याची क्षमता मला दे. केव्हा नाही म्हणावं लागणार आहे मला? व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे. आता इथे टेम्पटेशन्स याचा अर्थ आहे अ स्ट्रॉंग विश टू डू समथिंग, काहीतरी करण्याची जबरदस्त इच्छा, त्याला टेम्पटेशन्स असं म्हणतात. आपल्यासमोर अनेक टेम्पटेशन्स जीवनामध्ये येत असतात आणि त्या टेम्पटेशन्सला नाही म्हणण्याची क्षमता मला दे, अशी ते देवाला प्रार्थना करतोय. तर टेम्पटेशन बऱ्याच वेळेस वाईट प्रकारचेच असतात आणि म्हणून किशोरवयीन मुलगा म्हणतोय, जेव्हा त्याला वाईट किंवा चुकीचे करण्याची जबरदस्त इच्छा होईल त्यावेळेस मला नाही म्हणण्याची क्षमता दे, असं तो देवाला मदत मागतोय. दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. आणि पुढे तो देवाला अशीही प्रार्थना करतोय की जीवनात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी, जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देण्यासाठी माझं शरीर स्वच्छ आणि तंदुरुस्त राहू दे, अशीही प्रार्थना कवी देवाकडे करत आहे. आणि शेवटच्या कडव्यामध्ये कवी काय सांगतोय बघा, व्हेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर, आय नो दॅट आय विल सी दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. व्हेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर, तो देवाला अशीही प्रार्थना करतो की जेव्हा त्याचे किशोरवय पूर्ण होईल त्याला लक्षात आलं पाहिजे की जो चांगले जीवन जगलेला आहे किंवा देवाच्या मार्गदर्शनाने व सोबतीने तो चांगले जीवन जगलेला आहे. जेव्हा त्याचं किशोरवयीन पूर्ण होईल त्यावेळेस त्याला ही गोष्ट लक्षात येईल की देवाच्या सततच्या मार्गदर्शनाने आणि सोबतीने तो चांगले जीवन जगला आहे. या कवितेची पुन्हा एकदा मी तुम्हाला थीम सांगते बघा. त्या थीम काय आहे? द स्टेज ऑफ टीनेज इज इम्पॉर्टंट, ही डिसाइड्स द पाथ ऑफ लाईफ. सो इन दिस पोएम टीनेजर प्रेज टू गॉड टू शो हिम द वे ऑफ सक्सेस. या कवितेमध्ये आपण ओळी बघितलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये देवाला उद्देशून प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, ही ओळ ॲपस्ट्रॉफी हा फिगर्स ऑफ स्पीच आपल्याला दाखवते आहे. तर डिसिजन आय मस्ट मेक हे आपल्याला इन्व्हर्जन हा फिगर्स ऑफ स्पीच आपल्याला दाखवतो आहे. अशा ॲपस्ट्रॉफी, इन्व्हर्जन, मेटाफर आणि ॲलिटरेशन असे 4 फिगर्स ऑफ स्पीच या कवितेमध्ये आलेले आहे. या कवितेची रायमिंग स्कीम ABCB अशी आलेली आहे. ABCB रायमिंग स्कीम कशी तयार करायची ते आपण शिकलेलो आहेत. त्यामुळे या कवितेचं ॲप्रिशिएशन तुम्ही लिहून काढायचं आहे आणि या कवितेखालचा जो स्वाध्याय आहे तो पण तुम्ही लिहून काढायचा आहे.